हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द व्हिडिओ. सो गाईज, आय होप मी आत्तापर्यंत सगळ्यांनी इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केलेली असेल. तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्ही सगळ्यांनी फिलअप केलेला असेल. आणि जरी अजून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप नसेल केलेला तर लवकरात लवकर तुम्ही फिलअप करून घ्या, कारण की येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग क्लोज होणार आहे. तुमची डेट जी आहे ही 3 जुलैपर्यंत दिलेली आहे इंजिनिअरिंगच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी. सो जर तुम्ही अजून ॲप्लिकेशन फॉर्म नसेल फिलअप केला तर लवकरात लवकर तुम्ही फिलअप करून घ्या. आता आपला सर्वांचा मेन प्रश्न, दादा मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिलेत बट अजून आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत. भरपूर मुलांचे कॉमेंट्स होत होते. गेले 2 ते 3 दिवस भरपूर मुलं हीच मला डाऊट्स विचारत होती. सो मी विचार केला की ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया आणि जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे आपण सॉल्व्ह करायचा ट्राय करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही एकटे नाही आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही झालेत. अजून अशी भरपूर मुलं आहेत. तुम्ही मागची व्हिडिओचं कॉमेंट सेक्शन जाऊन बघितलं तर कॉमेंट सगळ्यांचं हेच भरलेलं आहे की दादा अजून आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही झालेत, आमचे ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय नाही झाले. आणि त्याचं कारण काय असू शकतं? तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक आहे का? सो बघा, जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर ते तुम्हाला क्लिअरली लिहून देतात की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ही डिस्क्रिपन्सी आहे, ही मिस्टेक आहे, तर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म करेक्ट करून परत रिसबमिट करा. बट जर तुम्हाला हेच येत असेल की युअर डॉक्युमेंट्स विल बी व्हेरीफाईड सून, जर तुम्हाला हेच येत असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जातील. आता हे कारण म्हणजे ते FC सेंटरवाले अजून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केलेले नाही आहे. आता FC सेंटर का एवढं डिले करत आहे हे मला पण माहिती नाही आहे, कारण की जे 2021मध्ये ऑनलाईन प्रोसेस झाली होती, कारण की 2022मध्ये सगळी ऑफलाईन प्रोसेस होती. बट 2021ला ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं, त्यावेळी एका दिवसात पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले होते. बट ह्या वर्षी ते SC सेंटरवाले काय एवढं डिले करतात हे नाही माहिती. बट बघा, तुमचे डॉक्युमेंट्स 4 जुलैपर्यंत व्हेरीफाय होऊन जातील, कारण की CET सेलनी त्यांची डेडलाईन दिलेली आहे की 4 जुलैपर्यंत तुमचे सगळ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जाणार आहेत. आणि जर 4 जुलैपर्यंत तरी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही झाले तर आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस अजून एक्सटेंड होऊ शकते. कारण की जर आपण हे शेड्यूल जरी बघितलं जे CET सेलनी ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड केलं आहे, त्या शेड्यूलमध्ये CET सेलनी आधी जे टाइम टेबल प्रोव्हाइड केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल मेरिट लिस्टपर्यंत टाइम टेबल प्रोव्हाइड केलं होतं. बट CET सेलनी ते काढलेलं आहे आणि जे तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे, सो त्याच प्रोसेसपर्यंत तुम्हाला हे टाइम टेबल प्रोव्हाइड केलं आहे. सो आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की CET सेल मे बी हे टाइम एक्सटेंडसुद्धा करू शकते. दुसरी गोष्ट, भरपूर मुलांचे हे डाऊट्स आहेत की दादा एक नोटीस सर्क्युलेट होते की तुमची ई स्क्रुटिनी मेथड बंद झाली आहे, तर ही नोटीस खरी आहे का? मला एका स्टुडंटनी ही मला नोटीस फॉरवर्ड केली. तर ह्या नोटीसमध्ये तुम्हाला काय दिलं आहे की ई स्क्रुटिनी मेथड ही बंद झालेली आहे. कधीपासून? तर 29 जूनपासून ही तुमची ई स्क्रुटिनीची मेथड बंद झालेली आहे. तर ही नोटीस तुमची खरी आहे का? तर एक लक्षात घ्या की ह्या नोटीसच्या रिगार्डिंग CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर कोणतीही अपडेट तुम्हाला बघायला मिळत नाही आहे. तुम्ही इकडे चेक करू शकता, न्यूज सेक्शनमध्ये, नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आणि डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला इकडे कोणतीही नोटीस अशी दिलेली नाही आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला सगळे GR वगैरे दिलं आहे. बट ही जी नोटीस आहे जी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केली आहे, तर ह्या नोटीसच्या रिगार्डिंग कोणतीही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट आलेली नाही आहे. सो आपण हे बोलू शकतो की ही नोटीस फेक आहे, ह्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करू नका. आणि तुम्हाला इकडे हे सुद्धा दिले आहे, डेट फॉर दी व्हेरिफिकेशन हॅव बीन पोस्टेड ऑन ऑफिशियल वेबसाईट. आणि तुम्हाला वेबसाईट 2 इकडे दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिली वेबसाईट आहे mahacet.org आणि दुसरी वेबसाईट आहे mahacet.in. बट आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं कुठलंही डॉक्युमेंट ओपन केलं, आता सपोज हे नोटिफिकेशन सेक्शनमध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट दिलेलं आहे ते जर आपण ओपन केलं तर आपल्यासमोर ही PDF ओपन होते. आणि PDF मध्ये तुम्हाला काय दिलं आहे? वेबसाईट mahacet.org. तर हीच एक ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे CET सेलनी ऑफिशियली. mahacet.in चा उल्लेख ह्या PDF मध्ये कुठेही केलेला नाही आहे. सो त्याच्यामुळे जे पण नोटीस mahacet.org ह्या वेबसाईटवर येतील त्याच नोटीसवर तुम्हाला बिलीव्ह करायचं आहे. mahacet.in अशी कोणतीही वेबसाईट CET सेलनी ऑफिशियली दिलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडे हे दिलेलं आहे की जे पण ऑफिशियल शेड्यूल आहे हे ऑफिशियल वेबसाईटवर पोस्ट केलेलं आहे. बट जर आपण CET सेलची ऑफिशियल वेबसाईट बघितली, जे आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये जे आपल्याला शेड्यूल बघायला मिळते, ह्याच्यामध्ये अजूनही CET सेलनी दिलेलं आहे की जर आपल्याला तुम्हाला डॉक्युमेंट्स ई स्क्रुटिनी मेथडनी व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागेल. तर ही मेथड अजून CET सेलनी काढलेली नाही आहे. सो त्याच्यामुळे ऑफिशियली CET सेलनी अशी कुठलीही नोटीस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली नाही आहे की ई स्क्रुटिनी मेथड बंद झाली आहे. ई स्क्रुटिनी मेथड आणि फिजिकल स्क्रुटिनी मेथड हे दोन्हीही मेथड चालू आहेत. म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन सुद्धा व्हेरीफाय करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा व्हेरीफाय करू शकता. सो ही जी नोटीस आहे ही आपण टोटली फेक नोटीस आपण बोलू शकतो. आता भरपूर मुलांचा हा पण प्रश्न होता की दादा आम्हाला ऑनलाईन जे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेत, आमचे अजून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत, ते आमचे डॉक्युमेंट्स कधीपर्यंत व्हेरीफाय होतील? सो जसे मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलो आहे की SC सेंटरवाल्यांकडे पण डेडलाईन दिलेली आहे, 4 जुलैपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले पाहिजेत. हे SC सेंटरवाल्यांना पण डेट्स दिलेले आहेत. सो तुमचे 4 जुलैपर्यंत डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जातील. जर तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्टली अपलोडेड असतील, जे पण तुम्ही डिटेल्स फिलअप केलेत हे सगळे करेक्ट असतील,
तर तुमचे डॉक्युमेंट्स हे आरामात व्हेरीफाय होऊन जाणार आहेत. तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बट जरी तुम्हाला अशी काळजी वाटत असेल की अजून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही झाले आहेत, तर तुम्ही सिम्पली ऑनलाईनमधनं ऑफलाईनसुद्धा शिफ्ट करू शकता. तुम्ही ई स्क्रुटनीमधून फिजिकल स्क्रुटनीमध्ये सुद्धा शिफ्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आमचे डॉक्युमेंट्स लवकर व्हेरीफाय झाले पाहिजेत, आम्हाला लगेच आत्ताच्या आत्ता व्हेरीफाय झाले पाहिजेत, तर तुम्ही सिम्पली ऑनलाईनमधनं ऑफलाईन सिलेक्ट करा. सो जेव्हा तुम्ही लॉग इन करता तुमच्याकडे व्हेरिफिकेशन मोडचं ऑप्शन बघायला मिळेल. तर त्यावर तुम्ही क्लिक करून जे तुम्ही ई स्क्रुटनी व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं होतं, तर त्याच्याच खाली तुम्हाला फिजिकल स्क्रुटनी व्हेरिफिकेशन तर तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यावर क्लिक करून जे पण तुमच्या जवळपासचे एससी सेंटर आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करा. आणि तुमचा टाईम स्लॉट आहे तर हा तुम्ही सेट करा. आणि त्या टाईम स्लॉटला तुमच्या जवळपासच्या एससी सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या. तर सिम्पली तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जातील. तर तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक दिवस वेट करून बघा. एक दिवसांमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले तर ती चांगलीच गोष्ट आहे. बट जर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाहीच झाले तर तुम्ही सिम्पली ऑनलाईनमधनं ऑफलाईनमध्ये तुम्ही शिफ्ट करा. सो गाईज आय होप तुमची हे सगळे डाऊट्स ते क्लिअर झालेले असतील. आता तुमची रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड होऊ शकते का? सो बघा, जर तुमचे एससी सेंटरवाल्यांनी डिले केलं तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तर तुमचे सीड सेल हे डेट्स आहे ते एक्सटेंड करू शकते. मी त्या बाबतीत सीड सेलने मेलसुद्धा करतो की भरपूर तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय नाही झाले आहेत तर तुम्ही डेट एक्सटेंड करा. सो त्याच्यामुळे हे मी मेल करतो. बघू सीड सेलचा काय रिप्लाय आला तर मी नक्की तुम्हाला नोटिफाय करेन. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण काही डाऊट्स होते तर हे सगळे तुमचे सॉल्व्ह झालेले असतील. जर तुमचे अजून काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुमचे सगळे कॉमेंट्स रीड करत असतो. बट सगळ्यांना रिप्लाय देणं हे मलाही पॉसिबल नसतं. सो मी ट्राय करतो की जे नेक्स्ट व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करायचं. सो आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण काय सांगितलं हे तुम्हाला समजलेलं असेल. सो जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.